भवनामध्ये कुंभकर्णाच्या भवनामध्ये सीता शुद्धी करत आहे आणि त्याचे बिभीत्स जे साहित्यामध्ये त्या ठिकाणी बिभीत्स नावाचा रस आहे, त्या रसाचं वर्णन आता महाराजांनी केलं. अतिशय त्या ठिकाणी किळसवान ज्या शब्द ऐकल्याबरोबर ओकारी होते, महाराजांनी एक वाय केलं. अशी घाण त्या ठिकाणी होती आणि ज्या ठिकाणी अशी अपवित्रता असते त्या ठिकाणी भक्ती असते काय, त्या ठिकाणी सीता असते काय. पण हनुमंत म्हणले छे व्यर्थ टाइम कशाला घालू म्हणले, वाचा पुढची ओवी. आती त्रासे उद्योगला हरे हरी अत्यंत खेदे खिन्न झाला. जय श्रीराम. ब्राह्मण जन्म हा पावला हरी हरी व्यर्थ गेला निद्रेने प्रभू रामचंद्र भगवान की. ज्याची झोप पाहून, ज्याचं त्या ठिकाणी चरित्र पाहून हनुमंतासारखे महान भक्त कंटाळले, उद्विग्न झाले. ते म्हणले अरे रे रे काही नाही, एखादी गोष्ट प्राप्त होणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याचं क्षम लाभणं ही फार मोठी गोष्ट असते. त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी जन्माला पौलस्त्य ऋषीच्या पोटी हा जन्माला आलाय, परंतु त्या ठिकाणी कायाच्या वाट्याला आलं झोप निद्रा. त्या ठिकाणी आपलं इथे झालंय, आपण बी कुंभकर्णच. आपलं बी अर्ध आयुष्य कशात गेलं चाललंय महाराज, झोपेमध्ये. आणि उठा जागे व्हारे संत का म्हणतात, तर आपण जागे असून झोपलेलो. मरणाची कार्य नाही तुझे आठवण, घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जैसा उंदीर नेतो बोका, तैसा काळ नेतो लोका. तरी आपला कुठे जाणीव आहे त्या ठिकाणी, हरीशी विनमुख ते नर पापिया. मग आपण पापी का पुण्यवान ठरवायचं. कुठे आपणही झोपलेलो आहोत. असे जे झोपलेले आहेत ना, त्याचा हरिभक्तांना संतांना कंटाळा येत असतो त्या ठिकाणी. तिथं घ्यायची भक्ती, तिथं घ्यायची सीता. चला पुढे त्या ठिकाणी हनुमंतराय. अर्धे आयुष्य हातोहाती भयची हिरोनी नेले रे राती, जागा झाली त्रेचारती काम सक्ती कर्मा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. नाथ महाराजाचा मुद्दाम त्या ठिकाणी या झोपेबद्दल सांगत आहेत, निद्रादेवी बद्दल. अरे अर्ध आयुष्य रात्री गेलं, अर्ध त्या ठिकाणी तुमच्या वासना विषय पंचविषय शब्द रूप स्पर्श रस आणि गंध याच्या सेवनामध्ये गेलं. काम क्रोध लोभ मोह दंभ मत्सर अहंकार हे किती आहेत, 6. आणि कसे आकलायचे ते आपले आपण पहा बर का, दुसरा कोणी पाहणार नाही. सावध व्हा, उठा उठा सावध व्हा. अशा प्रकारे त्या ठिकाणी नाथ महाराज किंवा प्रत्येक संत त्या ठिकाणी सांगतात की तुमचं आयुष्य जात आहे, घ्या क्षणोक्षणी हातची करा विचार. चला महाराज पुढं. कुटुंबा चिंता बसली चित्ती तवना सोडे कल्पांती. हरी हरी आयुष्य गेले या चारिती द्रावे सक्ती अति तृष्णा. अति तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. आणि कशाची तहान आहे आपल्याला, सुखाची. सुखा लागी करीशी तळमळ, पण पुढचं आठवत नाही तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. पण आठवते कुठे त्या ठिकाणी ही तृष्णा म्हणजेच वासना. वासना वढाळ गाय तिचा हाणून मोडावा पाय. नात माझ्या भावनामध्ये त्या ठिकाणी कुठे सुधरत आहे आपल्याला. परमार्थाची आठवण होते का. तुमच्या गावची लोकसंख्या एवढीच आहे का, ते हिंदू लोकांची एवढीच आहे का. खूप आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक कामं असतात महाराज. त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये सप्ताह झाला, माझ्या मित्राला म्हणलं अरे आज एक कार्यक्रमाला तुम्हाला आज येणं होणार नाही, कारण आज आमचे जावई आलेत. दुसऱ्या दिवशी म्हणलं उद्या ये. आज तो उद्या फार छान कीर्तन आहे, उद्याही नाही आला. म्हणलं आज का नाही आला. आज म्हणले त्या ठिकाणी आमची बारी होती पाण्याची. तिसऱ्या दिवशी का नाही आला. म्हणले त्या ठिकाणी सगळे चालते. म्हणले आळंदीचे महाराज कीर्तनाला घर राखायला कोण थांबत. असे गेले. शेवटी म्हणलं काल आला तरी, आणि काल्याला पण तो आला नाही. मी म्हणलं अरे का नाही आला तू काल्याला.
कमीत कमी काल्याला येते ना. तुम्हाला काय सांगावं, आमच्या इवाळी कंदुरी ठेवली होती बघा महाराज त्या ठिकाणी. आणि कुठे परमार्थ, हा हरीशी विनमुख तोनर पापिया, किंवा याच्यासाठी काय लागतं, बॅलन्स लागतं. संसारामध्ये बँक बॅलन्स आणि परमार्थामध्ये पुण्याचं बॅलन्स. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी, म्हणून या मंडपाची आवडी. बरं का त्या ठिकाणी, म्हणून विठ्ठल आवडी. ते बॅलन्स नाही म्हणून 8 दिवस गेले, तो मंडपात येऊ शकला नाही. चला महाराज पुढं. भोजन शैल द्रव्य सक्ती जन नागविले याचे रीती. श्रीरामा कुंभकर्ण नागविलास सुसुप्ती. वा पांडुरंग महाराज, सीता सती तेथे कैसी. कशाची भक्ती त्या ठिकाणी. सीता म्हणजे मूर्तिमंत. हे पहा, रामायण सांगताना 3 गोष्टी सांगाव्या लागतात. 1 शब्दार्थ, 2 भावार्थ, 3 तत्वार्थ. तत्व, इथं तत्वाचा अर्थ घ्या. ज्याचं आयुष्य असं गेलंय, झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, आईस आरामामध्ये, तिथं कशाची सीता आहे, म्हणजे कशाची भक्ती. कुठे आहे भक्ती त्या ठिकाणी. भक्ती म्हणजे सीता, ज्ञान म्हणजे प्रभू रामचंद्र, वैराग्य म्हणजे लक्ष्मण. असं रूपक आहे महाराज त्या ठिकाणी आध्यात्मिक रीतीने. तिथं कशाची सीता आहे अशी त्या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला सांगतात. तेथोनी करुणी उड्डाण देखिले बिभीषणाचे भुवन. जय हरी. जगे पताक वृंदावन हरी कीर्तन रे रामाचे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. क्षणामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी भक्ती नाही त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाही. हनुमंताने लगेच उड्डाण केलं डायरेक्ट बिभीषणाच्या घरासमोर. काय वातावरण त्या ठिकाणी. वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुनती टाळ. दारी तुळशी वृंदावन आहे त्या ठिकाणी. अगदी सुशोभित असं ते अंगण आहे. आणि त्या अंगणामध्ये गेल्यावरच हनुमंतराव प्रसन्न झाले. म्हणजे हरिभक्त पर्यायाचं घर दिसतंय. मग काय घडलं महाराज. टाळ घोष मृदंग मेळी ऋण झुन नैराश्य निधडा वैष्णव बळी. जय श्रीराम. नाम सरसी वाजवी टाळी हरी हरी. सुख समेळी डुल्लत डुलत प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं भजन असावा. अहो सजीवावर परिणाम होईल यात न बोललंय, पण असं चिंतन आहे रामाचं. त्याच्या अंगणातले पशु पक्षी ते झाड देखील राम नामाने कोंडलेले त्या ठिकाणी. गेल्याबरोबर त्याचा परिणाम झाला. एक अपूर्व अशी प्रसन्नता त्या ठिकाणी हनुमंताला लाभली. तिकडं ते भयानक वातावरण संपलं आणि हनुमंतराज खुश झाले, प्रसन्न. वाह क्या बात है. कीर्तन सुखे सुखावले हरी हरी. आपनिया विसरले. जय श्रीराम. ब्रह्मानंदे तृप्त झाले हरी हरी. लागले राम गुण. ऐका ना, तेच हरिभक्त असतात त्या ठिकाणी ज्यांचा चेहरा पाहिला की दुसऱ्यांना प्रसन्न करू शकतो. ज्यांच्या पूर्ण अंतरंगामध्ये राम नाम कोंडले, ठासून भरलंय. आपल्या आतमध्ये काय भरलंय, बसा काहीतरी एकांतामध्ये विचार करा. माझ्या आत काय आहे का नाही. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तचा. कधीतरी पाहिलं का आत काय माझ्या. काम आहे का, क्रोध आहे का, लोभ आहे का, दंभ आहे का, अहंकार आहे का राम आहे. जे सच्चे राम भक्त आहेत त्यांना रामच सापडेल. आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आणि असं घर कुणाचं कोंडलं होतं, बिभीषणाचं. हे कुणी पाहिलं, हनुमंतानी. चला पुढं. निरपेक्षी श्री विचक्षण श्रुती ऊपर मेरे सावधान. जय श्रीराम. श्रीराम सगुणी ते निर्गुण करती कीर्तन ते ऐका. सगुणी भजता निर्गुणी पावले. चिंतन करता करता तद्रुप्त व्हायला पाहिजे. आणि जो राम आपल्यामध्ये आहे आतमध्ये, तो सगुण आहे का निर्गुण आहे. निर्गुण आहे तो. आणि बाहेर जो आहे तो सगुण. तो हा विठ्ठल परवा. तो म्हणजे चराचरातला किंवा विठेवरला, आणि हा म्हणजे हृदयातला. दोन्ही समानच.
असं समान जाणून जे भजन करतात त्या ठिकाणी त्यांचं खरं भजन आहे. ते वैष्णवात आणि तेच त्या ठिकाणी परमानंदाला झाले. म्हणजे परमानंद जो आहे, आपल्याला नुसता आनंद माहित नाही बरं का, परमानंद लांब राहिला. आपल्याला फक्त काय आहे, थोडस त्या ठिकाणी काही उत्पन्न मिळालं किंवा काही नोटा मिळाला मोजायला की थोडं तेवढं बरं वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी गेलं की दुःख वाटतं. चला महाराज पुढं. श्रीराम धरले अति पावन राम जीवन राम दहान राम तपन राम गगन हरी हरी. राम परिपूर्ण प्रब्रह्म परिपूर्ण परब्रह्म हे राम आहे. त्या ठिकाणी सावळं रूप दिसतंय पण आपल्यासारखं ते शरीर नाही. आपलं पंचमहाभूताचं शरीर आहे, पण ते दिव्य शरीर आहे. ते पंचमहाभूताच्या पलीकडे आपल्याला पंचमहाभूताचा अंकित आहे. त्या ठिकाणी दिव्य शरीर त्याला म्हणतात. ते पंचमहाभूत त्याला आखू शकत नाही. त्या ठिकाणी असं शरीर कुणाचं होतं, ज्याचं चिंतन त्या ठिकाणी अखंड त्यांचं बरं का. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सकाळ दुपार संध्याकाळ. नाही 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 नाही, सतत हा त्या ठिकाणी विशेषण महत्वाचं आहे. असे राम भक्त त्या ठिकाणी राम मनाचे उन्माना हरी हरी. राम चित्तेचे चैतन्य घडा जय श्रीराम. राम बुद्धीचे सज्ञाना राम परिपूर्ण प्रब्रह्म परब्रह्म. ज्यांचं मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीशी ग्रासुरी कैशी निवृत्तीशी आले. त्या ठिकाणी प्रवृत्ती निवृत्ती दोन गोष्टी आहेत. एक प्रवृत्ती शास्त्र आहे, एक निवृत्ती शास्त्र आहे. दोन गोष्टी आहेत बरं का. प्रवृत्ती म्हणजे मान पान पद सर्व कर्तव्य बदलून देखील परमात्मा साधता येतो, त्याला प्रवृत्ती शास्त्र म्हणायचं बरं का. संसारात संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, त्याला प्रवृत्तीचा नियम म्हणतात. आणि निवृत्तीचा त्या ठिकाणी सर्व शून्य मानून अंतःकरणामध्ये त्या एक ब्रह्माला भजणं, अशा प्रकारे त्या ठिकाणी चिंतन ज्याचं तो परिपूर्ण परब्रह्म आहे असं या ठिकाणी बोलतात. राम जंगमी त्यावरी राम सबाहे अभ्यंतती राम परमात्मा श्री हरी जगदोद्धारी श्री रामी. त्या ठिकाणी चराचरामध्ये नटलेला तो राम आहे. घटाघटामध्ये काय आहे, हरिपाठामध्ये प्रमाण आहे. सर्व घटी राम देहा देही अनेक एक एक, आणि असा नटलेला त्या ठिकाणी कोणलेला आहे. अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा. सर्पविंचू अम्मा नारायण वंदावे दुरून स्पर्शू नये, अशा प्रकारचा भाव आहे. परिपूर्ण ब्रह्म नटलेलं आहे असं जाणून याला माझं ज्ञानी भक्त. चराचरामध्ये तो आत्मा आहे जाणून भक्ती करणं याला माझं ज्ञानी त्या ठिकाणी. आणि न जाणताही त्या ठिकाणी माझा राम आहे सगुणाची भक्ती करणं. सगुणी भजता भजता निर्गुणी पावले, आणि मग त्याला परमानंद प्राप्त होतो असं या ठिकाणी सांग. जे कोणी कीर्तनाची गोडी अत्यंत आवडी, जय श्रीराम. रंगी घालवली आवी गिवडी गुप्त गडबडी रे नाचता रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारचं कीर्तन सोहळा पाहिला. आता ऐका, बिभीषणाच्या घरी कीर्तन कुठं सुरू आहे? स्वतः कीर्तन अंतःकरणात सुरू आहे. कुणाच्या? बिभीषणाच्या. आणि समोर त्याच्या अंतःकरणातलं राम सुद्धा नाम कुणाला ऐकू येतं? ज्याचं अंतःकरण सुरू आहे त्याला. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कलो. ऐका महाराज त्या ठिकाणी. म्हणून हनुमंतराव कसे येतात? तिथल्या लोकांना गुप्त आहेत त्या ठिकाणी. गुप्त चिरंजीव त्यालाच म्हणायचं जो कोणत्याही रूपामध्ये असू शकतो. तो म्हातारा नसतो, बालक नसतो, तरुण नसतो, पाहिजे त्या रूपात असतो. त्याला म्हणायचं चिरंजीव. या ठिकाणी अप्रगट आहेत, गुप्त आहेत. आणि नाचायला लागले हनुमंतराव त्या ठिकाणी. कुठं? बिभीषणाच्या अंगणामध्ये नाचायला लागले. का नाचायला लागले? वा 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 क्या बात आहे, मला सापडला. एवढ्या लंकेमध्ये कुठंच तुळशी वृंदावन नाही,
एवढ्या लंकेमध्ये कुठंच राम नाम नाही आणि एक घर सापडलं म्हणून आनंदाने नाचता येत आहे. त्या ठिकाणी हरिभजनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, तिथे कीर्तन कोणतं होतं? नामस कीर्तन साधन पै सोपे, म्हणून हनुमंत डुलायला लागले. बोला महाराज पुढे. रंगी नाचता हनुमंत रंगी वसनला परमार्थ, हरी हरी. केले विभीषण मूर्छित परम भक्त परमार्थी. ऐका, विभीषणाने पाहिलं त्या ठिकाणी. आता त्यांनाच काय दिसले? पण दोघांचं आता एक झालं म्हणून दोघाला दृश्य आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्याला दिसले का हनुमंतराय? हा विभीषण बी खुश झाले त्या ठिकाणी, तेही नाचायला लागले. ऐका, यांच्या नाचण्यामुळं हनुमंताच्या बरं का लोकाला परमार्थ प्राप्त होतो आणि काहीच्या नाचण्यामुळे त्या ठिकाणी 400-500 लोकांना जेवण मिळत नाही बरं का. नाचणं आहे का नाही दोन्हीकडे बी? हे नाचल्यामुळे 400-500 लोक बिचारे उपाशी राहावं लागतं त्या ठिकाणी आणि हे काही नाचल्यामुळं आनंद होतो. खरं नाचणं कुठं आहे? परमार्थामध्ये त्या ठिकाणी. चला महाराज पुढं. आय हनुमंत सोय दर्शन, हरे हरे. नाटवे देह वेद्याभिमान. जय श्रीराम. विभीषण रे मूर्छापन्न आपण विसरला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमंताच्या भजनामुळं हनुमंताच्या नाचण्यामुळे त्या ठिकाणी प्रेम इतकं निर्माण झालं. याला माणसाची अवस्था मरेपर्यंत एकदा तरी असं हवं माणसाला बरं का. आपल्याला परमार्थिक लोकांच्या सोडून रामायण सांगण्याला हवा, हा कीर्तन करायला हवा. आधी कसं हवा? इतकं नाचावं, इतकं चिंतन करावं, इतकं नाम घ्यावा तो बेशुद्ध पडावा नाम घेता घेता आणि अंतकरणामध्ये राम प्रकट व्हा. कंठी प्रेम दाटे नयनी नीर रोटे हृदयी प्रगटे मग रामरूप. हा ह्याला अवस्था म्हणतात आणि ती परमार्थामध्ये साधावी लागते आणि ती साधली. विभीषणजी त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये डुलले डुलले आणि डुलता डुलता मूर्छित पडले. मग काय घडलं? दोघांशी ओळखत नसता, दोघा भेटी गोष्टी न होता. श्रीराम. दोघा झाली रे एकात्मता. हरी हरी. श्रीराम कथा कीर्तने. ऐका, रामकथेचा प्रभाव आहे. महाराज तुमची माझी ओळख नाही पण सध्या तुमचं माझं अंतर्गत झालं का नाही? तुम्ही डुलतात मी डुलतोय, हे रामकथेचा परिणाम म्हणतात. याला राम नामाचा परिणाम म्हणतात. नाही परिचय आपला पण तुम्ही डुलतायत मी डुलतोय, ही रामकथेचा प्रभाव आहे. हा हे सूक्ष्म उदाहरण आहे. पण त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी परम अवस्था झाली. कोणाला? विभीषणाला. हनुमंत कोणी माहित नाही, हनुमंताला नेमका हात कोणी माहित नाही, पण हृदयाने एक झाले. फक्त राम नाम आहे कारण असे नाथ महाराज सांगतात. हरी कीर्तन ते सो कर्मा, हरी कीर्तन तो सो धर्मा. महाराज हरी कीर्तन प्रेम परम. जय श्रीराम. जे प्रब्रह्म प्राप्त. ऐका, हरिनाम हरि कीर्तन कसं आहे त्या ठिकाणी? हा कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हा हे परम साधन त्या ठिकाणी. हा ब्रह्माशी एकरूप होण्याचं साधन आहे. हा या जगतात तुला विसरण्याचं साधन आहे, संसारातून बाहेर पडण्याचं साधन आहे आणि परम तत्व त्या ठिकाणी. नाम जप यज्ञ तो परम, बाधून सके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी नामच परब्रह्म आहे. मग अशा नामापासून वंचित का व्हायचं? अख्खा हरिपाठ फक्त नाम किती मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. चला महाराज पुढं. विभीषणाचे पूजे प्रती, हरे हरी. दिग्विजयी श्रीराम मूर्ती. हरे हरी. ते देखून या मारुती, वा महाराज. परम प्रीती सुखावे. अत्यंत त्या ठिकाणी परम प्रेम निर्माण झालं विभीषणाविषयी त्या ठिकाणी. या रामनामामुळे तुला त्या ठिकाणी चिरंजीव पद प्राप्त होईल. या रामनामामुळे तुला दिग्विजय अर्थात एक क्षत्रिय राजा तू होणार, अशा प्रकारचं तुला पद मिळेल अशा हनुमंतराय मनामध्ये विचार करतात. विभीषण श्रीराम भक्त हनुमान आनंदे नातात. जय श्रीराम. भावे भजिता श्री रघुनाथ. हरे हरी. नित्य मुक्त विभीषण. नित्य मुक्त विभीषण पण कधी?
बरं का, आपणही भक्ती करतो पण भाव पाहिजे, भाव भावे देव न कळे निसंदेह, किंवा भाव बळे आकळे येरवी नाकळे. भावच तुकामध्ये काही न लगे, तुकामध्ये एक भावाची कारण आहे का नाही, किंवा काही न लगे एक भावाची कारण. वाहत शान विठोबाची अरे शपथ घेऊन सांगतो पांडुरंगाची, भाव भाव. हा, भाव म्हणजे दुसरा भाव नाही, आर्त प्रेम त्या ठिकाणी. हृदय पाहिजे तुमचं, हृदय. आणि नेमकं तेच देत नाही आपण, ऐका नाही. एक म्हणला मी देवाला त्या ठिकाणी फुलं वाहतो दररोज, उपकार करतो का? ते निर्माण केले. एक म्हणला पाणी वाहतो, उपकार करतो का? त्यांनी. एक म्हणला नारळ फोडतो, उपकार केला का? त्यांनी. एक म्हणला त्या ठिकाणी मी देवाला सोन्याचा मुकुट चढवतो, अरे सोनं मी त्यांनी दिलंय. एक म्हणला मी देवाला जीव देईन, देव मला काय उपकार करीत नाहीस, मीच दिलाय. जेने हा जीव दिला दान, देवाला काय पाहिजे माहिती का? जे देवाने दिलं नाही ते, आणि ते आपलं मन आहे, अहंकार आहे. आणि तो दिला की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. चला महाराज पुढे. राक्षसा श्रीरामाची भक्ती, हरी हरी हरि के ऊपर में मारुती. जय श्रीराम. रामे रावणाची केली शांती, राज्य प्राप्ती विभीषण. हनुमंताने मनामध्ये विचार केला, नक्कीच नक्कीच हाच तो अधिकारी आहे, हाच तो हिरा आहे, हिरा. हा, रावण तो संपणारच आहे, हे तर भविष्यच आहे. आणि रावण गेल्यानंतर यालाच तो मुकुट प्राप्त होईल, यालाच ते सिंहासन प्राप्त होईल. आणि अशी मनात खूनगाठ बांधली हनुमंताने, मी याचीच शिफारस करणार वा. हा, कारण वशिला कुणाचा आहे? हनुमंताचा. काय आम्ही हाताच नाव घेणार त्या ठिकाणी, असं मनामध्ये ठरवलं. मग काय घडलं? हा, माझ्या श्रीरामाची भक्ती राजे करिता नित्य मुक्ती, आसता स्त्री पुत्र संतती भुक्ती मुक्ती भंगना. संसार करताना सुद्धा परमार्थ करता येतो, फक्त राम नाम घ्या. चला महाराज पुढं. हनुमंते केला पण रामे मर्दिलिया रावण, लंकापती विभीषण हे शुभ चिन्ह सत्य माझ्या. असं त्या हनुमंताचं चित्त म्हणू लागलं, म्हणजे मन म्हणते त्या ठिकाणी नक्कीच हाच राजा होणार लंकेचा. बोला महाराज. जेथे श्रीरामाची भक्ती तेथे आहे श्रीराम शक्ती. राम राजे लंके प्रती, सीता सती येथेची देखा. अशा प्रकारे त्या ठिकाणी नक्की राम राज्य येणार आहे, जिथे रामाची भक्ती त्या ठिकाणी शक्ती. हा, चला पुढे. सीतागमन जेथे निघाली राम शक्ती, तेथे ती भुक्ती तेथेची मुक्ती. राम राज्याची ऐसी स्थिती, केला मारुती निश्चय. अशा प्रकारे त्या ठिकाणी. आणि भक्ताची प्रतिज्ञा ही देवापेक्षा श्रेष्ठ असते, है की नाही? भक्ताची प्रतिज्ञा मोडण्याची ताकद कुणामध्येच नाही. देवामध्ये प्रतिज्ञाच केली, यालाच लंकेचं राज्य देणार. मग काय घडलं? सीतागमन लंके प्रती, रावणासी मरण मुक्ती. विभीषण राज्य प्राप्ती, केला मारुती निश्चय. ऐका, त्या हनुमंताने निश्चय केला त्या ठिकाणी रावणाला मुक्ती आणि ह्याला त्या ठिकाणी राज्य. एका ठिकाणी म्हणतात, आपण म्हणायचं नाही बरं का, आपण तुकाराम महाराज म्हणतात, म्हणती विभीषण शहाणा, तो शतमूर्ख जाणा. मी म्हणत नाही बरं का, तुकाराम महाराज म्हणलेत. का म्हणले? अरे राम मिळाला आणि सिंहासनाची अपेक्षा केली. राम मिळाला काय मागायला पाहिजे होतं? सायुज्यता मोक्ष. राम मिळाला काय मागितलं पाहिजे? रामपद मागायला पाहिजे होतं. रामपद हे मागितलं, सिंहासन. म्हणून ते म्हणले की आपण नाही म्हणायचं. विभीषण तर परम भक्त आहे असं या ठिकाणी बोलतात. माघील श्रम खेद राव पाहती, येथे आलिया झाली शांती. धन्य वैष्णवाची संगती, महिमा किती मी वानुरे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमंत म्हणतात धन्य आहे वैष्णव संगती, सत्संगतीचं महत्व सांगितलंय की सत्संगतीमध्ये महाराज त्या ठिकाणी किती कष्ट होऊ द्या बरं का, कष्ट वाटत नाही. मागील दुःखाचा परिहार होतो. हनुमंत कंटाळले होते, बापरे हा काय आहे दुर्गंधी, काय हे शरीर आहे. म्हणतात कुंभकर्ण केवढा होता माहिती का? समुद्रामध्ये
कमरा इतकं पाणी होतं, कमरा इतकं. म्हणजे समुद्र किती खोल आहे माहिती का? 65 किलोमीटर खोल आहे. 65 असं विज्ञान सांगतंय. हा, पॅसिफिक महासागर. हा, पण ते अलीकडे घ्या थोडं, 30 किलोमीटर असेल ना, 30 किलोमीटर. मग 15 किलोमीटर उंच होता. चला महाराज पुढं. संता संग निर्से भ्रांती सत्त संगे जडे उद्धरती संता संगे ब्रह्म प्राप्ती नित्य मुक्ती सत्संगे. नित्य मुक्ती सत्संगी त्या ठिकाणी. जड मूड पाषाण. ऐका, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिळेचं मंदिर आहे. शिळा मंदिर आहे का नाही नेवाशाला? मग ती दगड उद्धार झाला संतांच्या संगतीमुळं. बरं का, दगड तुका म्हणे बुद्धी आयशी ज्याची जड त्या हुनी दगड बरे देवा. ज्यांना परमार्थ सांगून सांगून करतच नाही त्यापेक्षा दगड बरे. कारण त्या दगडाचे लोक पाया पडतात. मग तुमच्या कोणी पाया पडतं का? नाही. कारण तुम्ही कुठे जाता? जिकडे जाऊ नाही तिकडे जाता. म्हणून त्याच्यापेक्षा दगड बरे असं तुकाराम महाराज म्हणतात. संत चरणाचे रजा कना हनुमान वंदी पना श्रीरामा चरण रजी गाली लोटांगण परम पावन पदरज. ऐका, प्रत्यक्ष हनुमंत राय त्या ठिकाणी बिभीषणाच्या चरण रज घेतले आणि आपल्या कपाळाला लावले गुलाल म्हणून. बघा, हरिभक्ताचा काय महिमा आहे. पण नाम तसं घेतलं पाहिजे. कुठून? बेंबीच्या देठापासून त्या ठिकाणी. जसं वाल्यात रायने घेतलं तसं घेतलं पाहिजे. जसं बिभीषणाने घेतलं तसं घेतलं पाहिजे. याजसाठी केला होता 8 तास. म्हणजे काय केलं? नामस्मरण केलं. माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे, याला माझं नामस्मरण. आणि मग चरण रज स्नाना पुढे तीर्थ माथ तेरे बापुढे. जय श्रीराम. चरण रज मुक्ती ते जोडे ब्रह्म अतुडे पदरजे. संत चरणीचा महिमा म्हणतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय. वासना आणि वासनेचे बीज म्हणजे अज्ञान, आणि ते जळून जातं म्हणजे मोक्ष मिळतो. चला महाराज पुढं. आय बिभीषणाच्या भवना प्रती हरी हरी हनुमान पावला सुख विश्रांती. जय श्रीराम. भगवत भक्त जेथे भेटती हरी हरी. ब्रह्मा निवृत्ती अकल्पा. अकल्प त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संतांची भेट होईल ना, म्हणून म्हणतात तोची दिवाळी दसरा संत येती घरा. तोची दिवाळी धन्य आज दिन संत दर्शनाचा. एका जन्माचा नाही, आनंद जन्मीचा सीन गेला. अशा प्रकारे संतांच्या आरती स्वार्थी परमार्थी गेल्या भक्त भवना प्रती. श्रीरामा. त्याची सुखारे प्राप्ती ब्रह्म निवृत्ती अकल्प. अकल्प म्हणजे पुन्हा नाही. मुक्ती काय? मुक्त होणे म्हणजे मुक्त कासव्या म्हणावे, ज्याशी बंधनच नाही ठावे. अकल्प ते कल्प. अकल्प जे आहे ना, हा शब्द कल्प हा काळाचं होतं. काय काळाचं? 1 साल 2 समज आपण 1000 साल 10,000 साल 1 युग 2 युग असं अकल्प त्या ठिकाणी एक प्रमाण आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा कुणाला सगळ्याचे बापा ठुले काय? हरीच्या दासा. चला महाराज पुढे. एका जनार्दना शरण दुरणी देखिल्या भक्त भुवना. हनुमान झाला सुख संपन्न वा महाराज. सावधान जीव शिवा. महाराज हनुमंताने लांबूनच पाहिले कुणाचं घर? हरिभक्ताचं, अर्थात बिभीषणाचं. आणि आनंदाने नाचले. अशा प्रकारचा महिमा आहे संतांच्या घराचा. चला पुढे. प्रत्यक्ष झालिया भक्त भेटी. जय श्रीराम. त्यासी पुसता गुहे गोष्टी. जय श्रीराम. परमानंदी पडली मिटी. धन्य धन्य सृष्टी हरिभक्त. धन्य धन्य सृष्टी हरिभक्त त्या ठिकाणी. अशा प्रकारे सृष्टी का धन्य? हरिभक्त आहेत म्हणून. ज्या दिवशी सृष्टीवरले भक्त त्या ठिकाणी जातील ना कंटाळून वैकुंठाला, मग काय नाही. चला पुढं. एका जनार्दना विनंती शोधू जाता सीता सती. हरी हरी. विभीषणाच्या भवना प्रती सुख संपत्ती मारुतीसी. अशा प्रकारे सुखाची संपत्ती म्हणजे कोणती? गीतेमध्ये सांगितली त्या ठिकाणी 26 गुण आहेत दैवी संपत्ती. आणि ती कुठं असते? हरिभक्ताजवळ असते. आणि ती एक एक दिलीत आपल्याला त्या ठिकाणी. जसे गौरविला मारुती. अशा प्रकारे त्या ठिकाणी आय स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाया
सीता शोधन नाम द्वितीय अध्याय गोडा पुंडली गोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका प्रभु रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज बंकट स्वामी महाराज की जय. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्थ.